नमस्कार. आज उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आज या ठिकाणी मांगडे वस्तात हे आपल्या उपोषणस्थळी पुण्याहून उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले आहे. अत्यंत वस्तात पप्पू माने यांनी महाराष्ट्र केसरी जे पैलवान जे म्हणले जे ओरिजिनल कसरत करतात त्यांच्या एक जिव्हाळी किंवा एक जवळचा एक असा एक प्रश्न आहे तो ते घेऊन बसलेले आहे. तर या संदर्भात मांगडे वस्तात भेटीसाठी आले तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घ्या. काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही आलाय एक पाठिंबा दर्शवण्यासाठी तर ही मागणी जी आहे ती उचित आहे का आणि यातून मार्ग निघेल काय तुमचं काय मत? बरोबर आहे, योग्य पद्धतीने चाललंय हे डोपिंगचं अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या पैलवानांचं आपण बघतोय. जवळची माणसं आहेत आपले आमचे भाऊ आहेत किंवा भाचे पैलवान मंडळी हे करतात ते चुकीचं आहे आणि वस्तादांनी जे उपोषण केलं आहे ते चांगल्यासाठी केलं आहे. पुढच्या पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून हे उपोषण केलं आहे आणि माझा पाठिंबा या चांगल्या कामासाठी राहणार. खऱ्या अर्थाने तुम्हाला काय वाटतं ही जी मागणी आहे ती नक्की कोण याला न्याय नक्की कुणाकडून होईल? आता या कुस्ती क्षेत्राला न्याय हे मामासाहेब मोहळांनी कुस्तीगीर परिषद चालू केली की पैलवान चांगले व्हावे, मोठे व्हावे. शेतकऱ्याची मंडळी असतात ही पैलवान ग्रामीण भागातून आलेले असतात. पण आता हे सगळं डोपिंगमुळं काळा बाजार चालला आहे ते मला बी बघवत नाही. मी 1990 बसून तालमीत आहे. त्यावेळेस माझ्याबरोबर खूप मोठे पैलवान होते, माझ्यापेक्षा मोठे. अमृता ते मोहोळ, मी शाहपुरी तालमीत जायचो तेव्हा. संजयदादा पाटील, बालारफी, अजून आपले आप्पालाल शेख. त्यावेळेस ते असलं काय गोळ्या इंजेक्शन डोपिंग असलं काही नव्हतं. नुसती मेहनत करणं हे काय बारीक पैलवान होते का? किती मोठे पैलवान होते पण आम्ही त्यांच्यापेक्षा बारीक असल्यामुळं आम्हाला बी त्यांच्यामुळे ते वळण लागलं की खाणं पिणं, आराम करणं, व्यायाम करणं हाच शेवट पर्याय आहे कुस्तीसाठी. असलं करून खाणं नाही ना. असं आम्ही पण प्रेक्षक म्हणून ज्या ठिकाणी बघायला जातो त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जिथं मैदान आहे तिथं असे इंजेक्शन किंवा काळजी पडलेलं दिसते. त्यावर आयोजन किंवा असं काही कारवाई काय प्रकार हा होऊ शकत नाही का? काय व्हायला पाहिजे ना. अहो ही मोठी उलट हा मोठा गुन्हा आहे, ग्रेड 2चा गुन्हा आहे हा. मोका लागायला असं गुन्हे ते चांगलं आहे का? आमच्या मामासाहेबमुळं तालिमीत आम्ही होतो, आत्ता बी आहे. सगळ्या त्याच्या येड्यावर नुसती इंजेक्शनच पडलेली. बाळासाहेब तिथं बघतायत सगळं. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस आहेत, अध्यक्ष पवार साहेब आहेत. तर त्यांना यात पैलवानकीचं काही गोष्ट माहीत नाही पण सर्व ते बाळासाहेब लांडगे आहेत ते सगळं बघतात. त्यांना कल्पना 10 वेळा दिली पण ते चालूच आहे इंजेक्शनं ते आमचं ढमकं. एवढं मोठा खर्च केला आहे, एवढी तालीम मोठी उभी केली पण त्यातून काय पैलवान बी होईना डोपिंगमुळं आणि चांगलं माणूस बी नाही तिथं लक्ष द्यायला. उपोषण करते बसतात पप्पू माने हे देखील आपली काय प्रतिक्रिया आहे त्या मांडणार आहे. काय सांगा आज तुम्ही उपोषणाला एवढा मोठा मुद्दा घेऊन बसलाय एक काय मेसेज नाही? मेसेज असं की आता ते इंजेक्शन असले घेतात मुलं की घोड्याला इंजेक्शन देतात, बैलांना इंजेक्शन देतात ती पळायला रेसला. ती इंजेक्शन ती पोरं घेतात पण ती परत त्यांना त्रास होणारच आहे. भविष्य काळात मुलं होणार नाही, डोक्याची केस जाणार, लवकर म्हातारा होणार, कॅन्सर होणार, असं होणार. त्यासाठी आता ती म्हणतात बापू विषय म्हणतात की लग्न झाले पोरं होईल असे बरेचसे उदाहरण आहेत. पण ही कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी ही आता आम्ही सगळे आता आमचे मांगडे वस्ताद आलेत, माझे भाऊ आहेत मांगडे भाऊ, चंदा भाऊ, हे सगळे आलेत. पण आता ही आता इथनं आता चालू केलं आपण. आता ही शेवटपर्यंत लढत व्हायचंच आहे आपल्याला. भाऊची सुद्धा या पाठिंब्यासाठी किंवा थोडीची प्रतिक्रिया जाणून भाऊ काय सांगाल तुम्ही? आज आपण गेली 4 दिवस झालं वस्ताद या ठिकाणी उपोषणाला बसलो. खरं तर सांगायचं म्हटलं तर आमचं मांगडे परिवार जसं म्हणजे आमच्या आजच्या पंजाबपासनं ह्या पैलवानकी क्षेत्रामध्ये आज मुंबई महापौर केसरी किंवा मामासाहेब मोहोळ कुस्तीच्या संकुलाच्या वस्ताद म्हणून माझे मोठे भाऊ ज्ञानेश्वर मांगडे काम पाहतात. तर सांगायचं म्हटलं तर त्यांच्या वेळेस पैलवानकी केली, मनुभाऊंनी पैलवानकी केली किंवा माझे वडील चुलते सगळे पैलवान होते.
पण आमच्या मांगडे परिवारामध्ये आत्तापर्यंत हा डोपिंग विषय कधी आलेलाच नाही. पण आणि अजून पाहिलं वस्तादांना ते त्यांच्या भाषेच्या रूपाने ते त्यांनी पाहिलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे. आपल्या घरातलं जर एखाद्या मुलाचं जर असं नुकसान होत असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक पैलवानाचं ह्या वाईट नादाला पैलवान जाऊ नये या दृष्टिकोनात आज बसतात. आज गेली 4 दिवस झालं उपोषण करते आणि ह्या उपोषणाला माझ्या मांगडे परिवाराच्या वतीनं आम्ही दोघं सर्वजण, माझे भाऊ आहेत सागर मांगडे, सूरज मांगडे, आम्ही सर्व वस्तादांना ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यावरून आले आणि कुठेतरी वस्तात चांगल्या मार्गाने मुलांना पैलवान घडावे या दृष्टिकोनातनं पैलवानांसाठी वस्तात उपोषणाला बसले आणि त्यांच्या ह्या उपोषणाला प्रशासनाने पण या ठिकाणी दखल घ्यावी आणि सर्व आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेतील जेवढे पदाधिकारी मी सर्वांना विनंती करतो की जी वस्तादांची जी मागणी त्या मागणीचा पण आपण विचार करावा. कारण की पैलवानांच्या चांगल्या भवितव्याने घडवण्यासाठी या ठिकाणी वस्ताद आज 4 दिवस झाले उपोषण करतायत आणि सर्वांना विनंती करतो कुस्तीगीर परिषदेतील सर्व मान्यवरांना याच्यात आपण दखल घ्यावी आणि हे डोपिंगचं प्रमाण जे कसं बंद होईल, कमी नाही तर फारच बंद व्हावं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज पुण्यावरून मांगडे परिवार जे आहे ते पाठिंब्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या बारामती लाईव्हच्या वस्तादच्या वतीने त्यांचं स्वागत आहे आणि प्रोत्साहन देणारे असे काही पैलवान असतील त्यांना आमच्या माध्यमातून एक असं आम्ही आव्हान करतो की चुकीच्या गोष्टी जर तुम्ही पाठीशी घालू नका. तात्काळ जर असं कोण इंजेक्शन वगैरे असं घेत असेल तर त्याच्यावरती तुम्ही आवाज उठवला पाहिजे आणि ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. फक्त वस्तादांनी फक्त उपोषण करून हा प्रश्न सुटणार नाही तर प्रत्येकाने जे पैलवान आहेत त्यांनी यांना पाठीशी घालता कामा नये अशी आम्ही हात जोडून विनंती करतो. आणि ह्या गोष्टीला आपल्या कुस्तीला न्याय द्यायचं काम चांगलं करेल तर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुरली अण्णा मोहोळ ही दोनच माणसं असं मला वाटतं की चांगलं न्याय द्यायचं काम करतील. दादांचं